शेवटी तो वासंतिक पौर्णिमेचा नियोजित दिवस उजाडला. सगळं हस्तिनापूर आमंत्रितांनी नुसतं गजबजून गेलं. तो दिवस सगळ्या योद्ध्यांच्या परीक्षेचा दिवस होता. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शिष्य योद्ध्यानं आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेऊनच आखाड्याकडं जायला पाहिजे होतं. पण पण मी काय करणार होतो? कारण त्या दिवशी एकाएकी आकाश सकाळपासूनच पांढरट भुरक्या ढगांनी झाकाळून गेलं होतं. माझं मन त्यामुळं अगदी खिन्न झालं. त्या दिवशी भल्या पहाटे उठून गंगेच्या पाण्यात उभा राहून मी 2 घटका माझ्या दिव्य गुरूंचं एकदा तरी दर्शन घडेल म्हणून डोळ्यात प्राण आणून तिष्ठलो. पण त्यांच्या आणि माझ्यामध्ये दुष्ट ढगांची निगरगट्ट अशी एक घनदाट चवड निर्दयपणे उभी होती. खरोखरच लहानपणी मी शोणाला म्हणत असे त्याप्रमाणे मी एखादा गरुड पक्षी झालो असतो तर क्षणातच आपल्या बळकट पंखांच्या साहाय्यानं एक उंचच उंच भरारी घेतली असती आणि आपल्या तीक्ष्ण टोकदार नखांनी त्या निर्दय ढगांचं पोट फाडलं असतं. पडलेल्या भगदाडातून माझ्या गुरूंचा एक तरी हात बाहेर आला असता. त्यांनी तो आत्यंतिक प्रेमानं माझ्या पाठीवरून फिरविला असता. पण ते शक्य नव्हतं. काही वेळा मनुष्य हा पक्षापेक्षाही अगतिक आणि असहाय्य असतो. सकाळच्या 3 घटका संपल्या. आकाश जसंच्या तसंच होतं, ढगाळलेलं. गंगेच्या काठावरच्या वाळूत उभा राहून शोण माझी वाट पाहत होता. मी पाण्यात उभा होतो. मला तो चुकूनही हाक मारणार नव्हता. मी जरी दिवसभर पाण्यातच उभा राहिलो असतो तरी तोही तसाच दिवसभर किनाऱ्यावर उभा राहिला असता. मला आता अधिक काल थांबता येणार नव्हतं. शेवटी निरुपायानं मी डोळे मिटले. काही केल्या डोळ्यांसमोर नेहमीसारखे परिचित असे तेजाचे कण उभे राहिले नाहीत. का असं झालं होतं? हे काही अशुभ लक्षण तर नाही? छे, मन हे वेडं असतं. ते नेहमीच नको त्या शंका कुशंका घेत असतं. मी नित्याप्रमाणे हात जोडले आणि मनोमन म्हणालो, देवन, नेमके आजच तुम्ही माझ्यावर असे रुष्ट का? आज मला आशीर्वाद द्या. आज मी या नगरातील सर्वश्रेष्ठ वीर म्हणून गौरविला गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या एका उंझळीचं अर्ध्य त्यांना अर्पण केलं आणि वळलो. मनात एक अनामिक हुरहुर होती. किनाऱ्यावर शोण माझीच वाट पाहत होता. त्याला आपण केव्हा एकदा आखाड्याकडं जाऊ असं झालं होतं. पण माझ्याकडं पाहताच त्याच्या कपाळावर एक बारीकशी अठी उठली. मला ती लागलीच खटकली. म्हणून त्याला विचारलं, का? काय झालं शोणा? तुझ्या कपाळावर आज अठी का? तो गप्पच उभा राहिला. त्याचं मौन मला मात्र अगदी असह्य झालं. त्याचे भरगच्च खांदे दोन्ही तळहातांनी गच्च पकडून ते गदागदा हलवीत मी ओरडलो, शोणा, अरे तू असा गप्प का? तो काहीही उत्तर न देता माझ्या कानांकडं डोळे विस्फारून नुसताच पाहत राहिला. त्याचे डोळे क्षणात निस्तेज दिसू लागले. मला त्याचं ते वागणं, विचित्र पाहणं असह्य झालं. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत मी त्याला कळवळून विचारलं, शोणा, आपल्या दादाला तू एवढाही मानित नाहीस? सांग शोणा, असं कोणतं जीव घेणं रहस्य आहे की जे तुला आज माझ्यापासून लपवून ठेवावं असं वाटत आहे? तो विरघळला. आपल्या गालांवरचे माझे हात आपल्या थरथरत्या हातांनी घट्ट पकडीत तो म्हणाला, दादा,
आज तू आखाड्याकडं जाऊ नकोस. तुझ्या गुरुनं तुला दर्शन दिलेलं नाही. तू परत चल. वेड्या, माझे गुरु काय रोज मला दर्शन देतात? पावसाळ्यात ते 4-4 महिने दडी मारून बसतात तेव्हा. पण हे दिवस पावसाळ्याचे नाहीत. वसंत ऋतूचा काल आहे हा. त्यांनी आजच असं मुख लपवायचं काही कारण नाही. असू देत. माझ्या गुरूंचा आशीर्वाद मला मिळाला आहे. तो मला मिळतो. चल तू. त्याच्या दंडाला धरून मी त्याला पुढं ढकललं. नको दादा, मी तुला जाऊ देणार नाही. त्याच्या स्वरात भय होतं. का? आज हस्तिनापुरातल्या सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीराची निवड आहे हे तुला माहीत नाही काय? आज तर मला गेलंच पाहिजे. नको, आज जाऊ नकोस. त्यानं माझे हात अधिकच घट्ट धरले. त्याची पकड धडधड स्पंदत होती. शोणा, लहानपणातला पोरकट हट्ट सोडून दे. वयाबरोबर आता थोडा बदलायला शिक. लक्षात ठेव, तू कर्णाचा भाऊ आहेस. मी आयुष्यात पहिल्या प्रथमच त्याला एवढ्या कठोर शब्दात समज दिली. आपलं तोंड माझ्या उंझळीतून त्यानं काढून घेतलं. 4 पावलं दूर जात खाली मान घालून तो म्हणाला, मी तुझा भाऊ आहे हे कधीच विसरलो नाही आणि विसरणार नाही. म्हणूनच माझं मन मला सांगत आहे की तू आज आखाड्याकडं जाऊ नयेस. कारण तुझ्या कानातील कुंडलं आज निस्तेज पडली आहेत. त्यांच्या भोवती काळी काळी वलय दाटली आहेत. त्याचे ते उद्गार तापलेल्या शिशाच्या रसासारखे माझ्या कानात घुसले. ते उद्गार ऐकून मी खिन्न झालो. मनाच्या घायाळ भुजंगाला शंकांच्या असंख्य मुंग्यांनी कडकडून डसायला सुरुवात केली. का काळी पडली आहेत माझी कुंडलं आज? का ढगाळलं आहे आज आकाश? कोणत्या महान विनाशाची ही निशाणी आहे? कोणत्या विषवृक्षाचं बीज आज लावलं जाणार आहे? या कर्णाचं काय होणार आहे? कशाला मिळाली आहेत ही कुंडलं? काय उपयोग आहे ह्यांचा? कशाला मिरवतो मी ही? असंख्य प्रश्नांचे काजवे डोळ्यांपुढे चमकू लागले. शेवटी आतून एक आवाज आला. त्यानं मला धीर दिला. मी ठरवून टाकलं की शोण म्हणतो ते ठीक आहे, पण नुसतं आखाड्याकडं जायला काय हरकत आहे? मी त्याला खिन्नपणे म्हणालो, ठीक आहे शोणा, मी आखाड्यात उतरणार नाही, पण एकाच अटीवर. मी आखाड्याबाहेर महाद्वारात उभा राहीन. माझ्या गुरूनं मला दर्शन दिलं तरच मी आखाड्यात उतरेन. शोणानं आनंदानं मान डोलावून मला संमती दिली. वाळू तुडवीत आम्ही चालू लागलो. राजनगरीतले सगळे मार्ग सुने सुने होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत झाडून सगळे आखाड्याकडं गेले होते. त्यावेळी बाहेरचा एखादा वाटसरू आला असता तर त्याला हे नगर पाहून ही कौरवांची राजनगरी हस्तिनापूर आहे हे सांगूनही पटलं नसतं. कारण नगरात एकही माणूस शिल्लक नव्हता. ढगाळलेल्या आकाशामुळं हस्तिनापूर बळी देण्यापूर्वी खुराड्यात कोंडलेल्या कोंबड्यासारखं दिसत होतं. आम्ही आखाड्याजवळ आलो. नगरजनांच्या टाळ्या आणि आरोळ्या आता अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागल्या. त्या ऐकताच माझ्या अंगातील रक्त आपोआप सरसर तापू लागलं. पण त्याचा काही उपयोग नव्हता. शोणाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आखाड्याबाहेरच उभं राहणं मला भाग होतं. आम्ही आखाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो. स्पर्धेला केव्हाच सुरुवात झाली होती. आत कुणीतरी प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणीय हल्ला चढविला असावा.
एकसारख्या टाळ्या वाजत होत्या. माझ्या पराक्रमोत्सुक मनाची अवस्था पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखी झाली. देहाच्या पिंजऱ्याला फोडण्यासाठी ते चोहोबाजूंनी धडका मारू लागलं. गाईला बघितलेल्या पण गळ्यात कंठबंध असलेल्या वासरासारखं ते तडफडू लागलं. मोठ्या कष्टानं स्वतःला आवरीत मी शोणाला म्हणालो, तू जा आत, मी इथंच थांबतो. तो तसाच थांबला. त्याची कल्पना होती की त्याच्या मागोमाग मी लागलीच आत येणारच. त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला सांगितलं, शोणा, विश्वास ठेव, मी आत येणार नाही. हा कर्णाचा शब्द आहे. जा. तो माझ्या कानांकडं पाहत निघून गेला. माझ्या मनाच्या मोहोळातून विचाराच्या असंख्य लाल मधमाशा इकडं तिकडं नाचू लागल्या. या कुंडलामुळंच जर माझी ही अवस्था असेल तर ती कापून धुळीत फेकून द्यावीत आणि तुटलेल्या कानांनीच आत जावं. पण तेही शक्य नव्हतं, कारण कान कापण्याचा कितीही प्रयत्न केला असता तरी ते कापले जाणार नव्हते. कशाला मिळालीत मला ही कवचकुंडलं? काय उपयोग आहे यांचा? कशाला मिरवितो मी ही? माझ्या मस्तकाच्या वारुळात विचारांचे असंख्य साप सुळसुळत इकडं तिकडं फिरू लागले. आखाड्यातलं तर मला काहीच दिसत नव्हतं. केवळ प्रवेशद्वारापाशी उभ्या राहिलेल्या प्रेक्षकांचे काही अस्पष्ट संवाद ऐकू येत होते, तेही त्रोटक. इतक्यात एक प्रचंड गदारोळ उठला. त्यानं मन ओतू जाणाऱ्या दुधासारखं भरून आलं. कानात जीव आणून मी ऐकू लागलो. तुटक तुटक शब्द कानांवर गोळा होत होते. दुःशासनाला भीमानं लोळविलं. डोक्या इतकं उंच उचलून त्याला सरळ दांडकण खाली आपटून त्याच्या छातीवर तो बसला आहे. आपल्या भक्कम मुष्टीप्रहारांनी त्याला यथेच्छ पिटतो आहे. माझे दंड एकदम टरारून फुगले. काळजाची धडधड कानांवर स्पष्ट ऐकू येऊ लागली. माझं रक्त मला घराघरा फिरत सांगू लागलं, कर्णा, उठ, आत जा. सामर्थ्याचं सोनं स्पर्धेच्या पाषाणावर पारखून ये. आजच ही संधी आहे. डोळ्यांच्या भावल्यात प्राण एकवटून मी आकाशाकडं पाहिलं. त्या निर्दय ढगांची चवड अजूनही तशीच होती. पंख तुटलेल्या असहाय्य पाखरासारखं माझं मन तडफडू लागलं. प्रवेशद्वारापाशी इकडं तिकडं अस्वस्थपणं मी एकसारखा फेऱ्या मारू लागलो. माझं मन आक्रंदून ओरडू लागलं, सूर्यदेवा, एकदाच दर्शन द्या. हस्तिनापुरातल्या कोणत्याही शक्तिशाली तरुणानं जीवाचं मोल लावून जिंकावा असा हा आजचा एकच दिवस आहे. एकदाच आपल्या या लाडक्या शिष्यावर आपले सहस्र तेजस्वी डोळे उघडून कृपादृष्टी टाका. फक्त एकदाच. परत टाळ्यांचा कडकडाट झाला. माझे कान आपोआपच टवकारले. वा वा, नकुल किती चपळ आहे. एकाच वेळी दोन दोन गतिमान घोड्यांच्या पाठीवर एक पाय ठेवून त्यांना तो एकाच गतीनं कुशलतेनं पळवितो आहे. साधू, पांडुपुत्रा, धन्य आहेस. माझं मन घोड्यापेक्षाही अधिक गतीनं धावू लागलं. त्याच्या खुरांखाली विचारांची धूळ उडू लागली. प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यापाशी मी तळमळत घुटमळू लागलो. क्षणात वाटे कसलं वचन आणि कसली प्रतिज्ञा. झटकन आत शिरावं. पण अजूनही एक आवाज मला सांगत होता, कर्णा, वचन हे केव्हाही पाळण्यासाठीच असतं. ज्याला दिला शब्द पाळता येत नाही तो माणूस नव्हे, तो पशु. मी उंबरठ्यावरून पुन्हा मागं आलो.
परत टाळ्यांचा आणि आरोळ्यांचा आवाज आला. पाठोपाठ तुटक संवाद ऐकू येऊ लागले. भले भले भीमा, गदा युद्धातल्या अजिंक्य दुर्योधनाला सुद्धा किती सहज तू आज जिंकलंस. किती भक्कम आहेत तुझे प्रहार. नेत्रांचं पारणं फिटलं. वायुपुत्रा धन्य धन्य. माझं मन गदावीरासारखं मंडलं घेऊ लागलं. अंगावरचं उत्तरीय अगतिकतेनं मी मनगटाला करकचून आवळलं. शरीरातला कण न कण तापून उकळू लागला होता. आकाशाकडं बघितलं. ढगांची हालचाल होऊ लागली, पण नुसतीच हालचाल. क्षणभर वाटलं तेथून शक्य असेल तेवढ्या वेगात गंगेच्या दिशेनं धावत सुटावं आणि तिच्यात घालून येऊन तापलेल्या शरीराची धाव थंडगार करावी. त्या विचारानं मनगटावरचं उत्तरीय सोडलं आणि ते खांद्यावर टाकून गंगेच्या दिशेनं मी चालूही लागलो. दादा थांब म्हणून शोणानं हाक मारली. मी मागं वळून पाहिलं. प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यात उभा राहून हात उंचावून तो मला थांब म्हणून सांगत होता. परत वळलो. आकाशाकडं पुन्हा पुन्हा पाहून मानेचे मणके शिणले होते. आता तर एकसारखा टाळ्यांचा अविरत वर्षाव होत होता. नुसत्या टाळ्या, घोडदौडीसारख्या, मुसळधार पावसांच्या सरींसारख्या. दादा, आता अर्जुन आखाड्यात उतरला आहे. अर्जुन अर्जुन अर्जुन. का मानतात त्याला एवढं? काय करणार आहे तो पराक्रम? माझ्या कानात चोहोबाजूंनी शब्दांचे बाण घुसू लागले. आतला आखाडा क्षणाक्षणाला रटरटत होता. घोषणांच्या शब्दपुष्पांचा सडा पडत होता. तो बघा अर्जुन, घोड्याच्या पाठीवरून हत्तीवर, हत्तीवरून परत घोड्याच्या पाठीवर असे धावते पराक्रम करतो आहे. 2 खड्ग एकदम घेऊन ते दोन्ही हात सफाईनं समोरच्या बलाढ्य दुष्करावर चालवतो आहे. क्षणात त्यानं दुष्कराची खड्ग हातातून दूर उडवून लावली आहेत. खाली मान घालून तो दुष्कर आखाड्याबाहेर चालला आहे. अर्जुनासारखा खडगवीर नाही. तो पहा, तो अर्जुन चक्राच्या आखाड्यात केव्हाच आला आहे. ते भव्य चक्र एखाद्या थाळीसारखं तो सहज फिरवितो. मध्येच ते आकाशात लीलया उंच उडवितो आहे. परत ते केवळ एका बाणाच्या टोकावर पेलून धरतो आहे. बाणानंच त्याचं पुन्हा प्रक्षेपण करतो आहे. आता तो मल्लांच्या आखाड्यात उतरला आहे. किती पिळदार आहे त्याचं शरीर. छाती कशी आखाड्याच्या महाद्वारासारखी भव्य आहे. दंड आणि पोटऱ्या कवंडाळाच्या वेलीसारख्या पिळदार आहेत. आखाड्यातल्या तांबड्या मातीवर त्याचं निळसर पिळदार शरीर शोभून दिसत आहे. अरे वा! क्षणार्धात त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्याला, त्या दुर्मुखाला रजक पृष्ठावर सरळ उताणाही केला आहे. हा अर्जुन हे आखाडे केव्हा बदलतो आहे आणि केव्हा वेगवेगळे पराक्रम करतो आहे तेच समजत नाही. इथं एकच अर्जुन आहे की 13 आहेत? आता तो धनुर्धराचा वेश घालून धनुर्विद्येच्या आखाड्याकडं चालला आहे. विष्णूसारखा. भले अर्जुना, साधू पांडुपुत्रा, तुझ्यासारखा धनुर्धर शोधूनही अखंड आर्यावर्तात मिळणार नाही. आज तूच हस्तिनापुरातील सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीर ठरणार. टाळ्या, अविरत टाळ्या, पावसाच्या सरींना लाजवतील अशा कडकडीत टाळ्या, आरोळ्या, हलकल्लोळ, गदारोळ. अर्जुन अर्जुन. उकळलेलं रक्त, धनुर्धर, कोंदटलेलं ढग, काळी पडलेली निस्तेज कुंडलं, सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीर, नीलकंठाची गौरवमाला, मिरवणूक, राजमाता.
शोणा, हे असं काय होतं आहे मला? जाऊ दे मला गंगेकडं, नाहीतर मी जळून खाक होईन. कुंडलांचे बोळे कानात कोंबून त्यावर असह्यपणे तळहात दाबून मान वर करीत मी केवढ्या तरी मोठ्यानं ओरडलो. माझ्या शरीरातील कण कण कडकडीत तापला. असहाय्यपणं मी शोणाच्या खांद्यावर संतप्त मस्तक टेकलं. माझ्या अंगातून कडकडीत घामाच्या धारा वाहू लागल्या. या कडकडीत पाण्यानं शोणाच्या खांद्याचं कातडं पोळू लागलं. शब्दांच्या इंगळांनी माझं मन पोळू लागलं. आत मात्र हलकल्लोळ चालला होता. माझ्या डोळ्यांतून अगतिकतेचे जळजळीत उष्ण अश्रू वाहत होते. तो बघ, अर्जुन एकाच वेळी असंख्य बाण असंख्य लक्ष्यांत मारतो आहे. टाळ्या. आकाशात उडविलेली फळं वरच्या वर छेदतो आहे. त्या 2 तुकड्यांचे 4, चारीचे 8 असे असंख्य तुकडे वरच्यावर करतो आहे. वर आकाशात फेकलेलं फळ असंख्य तुकडे होऊनच खाली पडतं आहे. टाळ्याच टाळ्या. तो पहा, त्यानं फेकलेला जिदम बाण वाकडा तिकडा होत मधले असंख्य अडथळे चुकवून बरोबर लक्षात घुसला आहे. अखंड टाळ्या. आकाशात असंख्य बाण सोडून पावसाचं दृश्य तो दाखवितो आहे. मध्येच एखादा चंदेरी जिदम बाण वाकडा तिकडा सोडून त्यात विजेचं दृश्य निर्माण करतो आहे. टाळ्या व जल्लोष. आज आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं. या अर्जुनासारखा वीर हस्तिनापुरातच काय, पण साऱ्या आर्यावर्तात मिळणार नाही. आता तो शेवटचा हात दाखवतो आहे. केवळ आवाज ऐकून तो लक्षवेध करणार आहे. त्याचे डोळे वस्त्रानं बांधले आहेत. एक सूची बाण हाती घेऊन त्यानं तो ओठाला लावून डोळे मिटले आहेत. आपल्या गुरूंचं तो स्मरण करतो आहे. त्याच्या गुरुसारखा, त्या द्रोणांसारखा गुरु त्रिभुवनात मिळणार नाही. भले वीर अर्जुना, वा रे पांडुपुत्रा. कोणालाही समजायच्या आतच त्यानं केवळ आवाज ऐकून तो सूची बाण पाठीमागच्या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात अचूक मारला. त्याचं तोंड त्यानं बंद केलं आहे. शाब्बास सर्वश्रेष्ठ धनुर्वीरा. ते बघा, गुरु द्रोण त्या कुत्र्याला सोडवून घेऊन सर्वांना तो बाण दाखवित आहेत. कुणीतरी त्यांच्या हातात नीलकमलांची ती मानाची माला दिली आहे. नीलकमलांची माला. अजिंक्य धनुर्धर. ढगाळलेलं आकाश. एकच क्षण. कीर्तीचा आणि मानाचा एकच क्षण. काय करू, काय करू? माझं मन चोहोबाजूंनी आग लागलेल्या वणव्यातील पाखरासारखं तडफडू लागलं. शरीराचा कुंभ आता तापून तापून तडकणार की काय? माझ्या डोळ्यांची अधीर पाखरं ढगांच्या ढिगाऱ्यावर टपाटप टोचा मारू लागली. त्या टोचांतून आवाज येऊ लागला. एकच क्षण. या कर्णाच्या जीवनातील हा एकच क्षण आहे. केवळ एकच क्षण. किती प्रचंड वेगानं हलताहेत हे सगळे ढग. आकाशाचा समुद्र आज ते घुसळून काढणार आहे की काय? शोणाचे खांदे गदागदा हलवीत मी आनंदानं ओरडलो. शोणा, तो बघ आकाशाचा सम्राट, माझा गुरु, माझी लाज राखण्यासाठी ढगांच्या ढिगांना मेंढरांच्या कळपासारखा पिटाळतो आहे. तोही आनंदानं मला कडकडून मिठी मारून ओरडला. दादा, जा, आत जा. तुझी कुंडलं परत चमकत आहेत. रोजच्या सारखी ती केवळ निळा प्रकाशच फेकीत नाहीत, तर आता ती लाल झाली आहेत. काय म्हणतोस काय शोणा? माझी कुंडलं परत चमकत आहेत? होय दादा. आणि तो बघ तुझा गुरुदेव आकाशाचं निळं निळं छत जाळीत उभा आहे.
त्यानं धुंदपणे दोन्ही हात आकाशाकडे उंचावले. मी वर पाहिलं. तेच तेजाचे असंख्य कण हसत उभे होते. आपल्या रथाचे हजारो घोडे आवरीत माझे गुरुदेव मला आशीर्वाद देत होते. सकाळपासून खुराड्यात कोंडलेल्या कोंबड्यासारखा दिसणारा हस्तिनापूरचा आसमंत बांग देणाऱ्या कोंबड्यासारखा ऐटदा दिसू लागला. झाडांची पानं थरारली. गंगेचं दूरवरचं पात्र झळाळू लागलं. सगळे पक्षी आनंदानं एकदम ओरडू लागले. दूरवर अजूनही एक ढग रेंगाळत होता. त्याच्या सावलीत कुरुराजांचा तो वैभवसंपन्न प्राचीन पांढरा राजवाडा मात्र रुग्णासारखा फिका दिसत होता. आत आरडाओरडा झाला. गगनाला भेदेल असा कितीतरी मोठा. तो बघा, सूर्यसुद्धा अर्जुनाचं स्वागत करण्यासाठी ढगांचा अंतरपाट बाजूला सारून उपस्थित झाला आहे. धन्य आहे अर्जुनाची. ते बघा, गुरु द्रोण त्या भव्य चौथऱ्याच्या पायदंड्या चढतायत. सूर्याला साक्षी ठेवून आता ते ती नीलकमलांची माला अर्जुनाच्या गळ्यात घालणार आहेत. राजकुमार अर्जुनाचा विजय असो. प्रचंड आवाजानं आसमंतातील कण थरारला. खांद्यावरचं उत्तरीय काढून मी शोणाच्या खांद्यावर फेकलं. त्यावेळी मी कोण होतो हे माझं मलाच सांगता आलं नसतं. शोणाचा भाऊ, अश्वत्थाम्याचा मित्र की सारथ्याचा पुत्र? छे, मी त्यापैकी कोणीच नव्हतो. मी म्हणजे रसरसलेल्या लोखंडाचा तप्त रस होतो. मी म्हणजे कडाडणाऱ्या विजेचा लोळ होतो. मी म्हणजे सहस्र अश्वांचं बल असलेला प्रतिसूर्य होतो. त्या प्रवेशद्वारात लाचार भिकाऱ्यासारखं उभं राहण्यासाठी माझा जन्म नव्हता. समोर येऊन त्याला जाळून काढण्यासाठी माझ्या शरीरातील कणाकणांची मशाल पेटली होती. कधी न ऐकू येणारा एक महासामर्थ्यशाली आवाज मला सांगू लागला, चल कर्णा, झटक्यात आत चल. हा निर्वाणीचा क्षण आहे. एकदम मी प्रवेशद्वारातून आत घुसलो. गुरु द्रोणांनी आपल्या हातांतील माला उंचावलेली मला दिसली. दोन्ही हात उंचावून अंगातली सगळी शक्ती एकवटून मी मोठ्याने ओरडलो, थांबा. तो आवाज लक्ष्याचं काळीज कापत आत शिरणाऱ्या बाणासारखा सगळ्या आखाड्याच्या काळजात घुसला. कडाडणाऱ्या विजेलाही लाजवील इतका तो मोठा होता. हजारो डोळे प्रवेशद्वाराकडे वळले. गुरु द्रोणांच्या थरथरत्या हातांतील माला पटकन खाली कोसळली. सगळीकडं शांतता पसरली. एक वार भक्कम तळहातानं मी माझ्या डाव्या पुष्टदंडावर जोरात थोपटून एक दणदणीत शड्डू ठोकला. त्याचा ध्वनी आसमंतात थरथरत निनादला. माझ्या तप्त अंगातून धगधगणाऱ्या लहरी बाहेर पडू लागल्या. नगरजन मला आपोआपच वाट करून देऊ लागले. जे देत नव्हते त्यांना चटके बसत होते. क्षणार्धातच त्या दगडी चौथऱ्याच्या पायथ्याशी आलो. तिथं कृपाचार्य उभे होते. केवळ औपचार आणि वयाचा मान म्हणून त्यांना मी कसा तरी नमस्कार केला आणि एकदम 4 अशा पायदंड्या झेप घेऊन चढत क्षणात चौथऱ्यावर उभा राहिलो. चमत्कारिक दृष्टीनं गुरु द्रोण माझ्याकडं पाहत होते. 6 वर्षानंतर केवळ आजच पहिल्या प्रथमच मी त्यांच्या पुढं एवढ्या ताठपणानं उभा होतो. नापसंतीच्या जाळ्यात त्यांच्या चर्येची माशी गुरफटली होती. कपाळाचं कातडं उंचावत त्यांनी मला विचारलं, कोण तू? एक वेळ आकाशात पाहून त्यांच्या वयाचा मान राखण्यासाठी वाकून त्यांना नमस्कार करून
ताठ मानेनं मी म्हणालो, कर्ण. दोन्ही हात उंचावून नगरजनांना उद्देशून गोल फिरून मोठ्यानं ओरडून सांगितलं, सामर्थ्याची पूजा करणाऱ्या या हस्तिनापुरातल्या न्यायप्रिय नगरवासियांनो, मी कर्ण या राजकुमार अर्जुनानं आता इथं केलेले सर्व पराक्रम करण्यास तयार आहे. तुम्ही मला संधी द्याल काय? आखाड्यातले सगळे नगरजन एकदम उठून उभे राहिले. सगळेजण हात उंचावीत उत्तरीय उडवीत आरोळ्या मारू लागले. त्याला संधी द्या, त्याला संधी द्या. राजकुमार अर्जुन निर्विवाद अजिंक्य ठरू द्या. आरोळ्या ऐकून महाराज धृतराष्ट्र उभे राहिले. त्यांनी शेजारी बसलेल्या पितामह भीष्मांना काहीतरी विचारलं. हातातील राजदंड त्यांनी उंचावताच सगळं पटांगण शांत झालं. घनगंभीर आवाजात महाराज मोठ्यानं बोलले, हा सामर्थ्याची कसोटी लावणारा आखाडा आहे. इथं हस्तिनापुरातील कुठलाही वीर आपलं सामर्थ्य प्रकट करू शकतो. गुरुदेव, त्या धाडसी तरुणाला संधी द्या. चोहोबाजूंनी टाळ्या आणि घोषणा यांनी त्या भाषणाचं उत्स्फूर्त स्वागत झालं. सगळा आखाडा उतू जाणाऱ्या दुधासारखा क्षणाक्षणाला आत्यंतिक उत्सुकतेनं फुगू लागला. उठलेले प्रेक्षक पुन्हा मान ठोकून खाली बसले. गुरुदेव द्रोण, कृपाचार्य आणि अर्जुन चौथऱ्यापासून दूर जाऊन उभे राहिले. मी राजकुलातील लोकांच्याकडं एकदा पाहिलं. तिथं विदुर, महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, शकुनी मामा, अमात्य वृषवर्मा आणि आमंत्रित राजे बसले होते. त्यांच्या पायथ्याशी सगळे राजकुमार बसले होते. त्यात दुर्योधन, दुःशासन, दुर्मुख, दुष्कर, विकर्ण, भीम, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर होते. सर्व राजपुत्रांच्या बरोबर मध्ये अश्वत्थामा बसला होता. त्या सगळ्यांपैकी केवळ चौघांची मुखं आनंदानं उजळून गेली होती. त्यात महाराज धृतराष्ट्र, ज्येष्ठ कौरव दुर्योधन, दुःशासन आणि माझा मित्र अश्वत्थामा होता. अश्वत्थाम्यानं हात उंचावला. मी त्याच्या प्रेमाचा तेथूनच मूकपणे स्वीकार केला. त्या तसल्या आणीबाणीच्या वेळीही माझ्या मनात एक विचार चमकून गेला. या गुरुद्रोणांचा हा अश्वत्थामा पुत्र आहे, पण दोघांत किती अंतर? एक निव्वळ शंख खळखळणारा झरा, तर दुसरा सदैव घनगंभीर वाटणारा महासागर, खारट आणि अंत न लागणारा. बाहेरून येणारं पाणी आपल्या अंतरात सामावून घ्यायला तयार नसलेला. मी राजश्रियांच्या डेऱ्याकडं बघितलं, पण तिथं काहीच दिसत नव्हतं. केवळ एक पडदा होता, तलम वाटणारा झिरमिरीत पण पडदा. गुडघे टेकून मी चौथऱ्यावरूनच पितामह भीष्म आणि महाराज धृतराष्ट्र यांना वंदन केलं. त्या झिरमिरीत पडद्यालाही वंदन केलं. आता एकमेकांचा श्वासोच्छवास ऐकू येईल अशी शांतता पसरली. ज्या क्षणासाठी हा कर्ण 6 वर्ष तळमळत होता, ज्या क्षणासाठी त्यानं रात्रीचा दिवस केला होता, ज्या क्षणाची वाट पाहताना त्याच्या धीराचे सर्व बांध फुटले होते, तो हा क्षण होता. उपेक्षेच्या मुशीत 6 वर्ष तापून निघालेला क्षण. अनुल्लेखाच्या वणव्यात गेलं अर्ध तप होरपळून निघालेला हा क्षण. भेदाभेदाच्या द्वंद्वात आजवर पायदळी तुडविला गेलेला हा क्षण. कर्तृत्वाला घुसमटून ठेवणारा हा क्षण. आजपर्यंत पौरुषाचा निघृण
अधिक्षेप करणारा हा क्षण. आज एक तर हा कर्ण ती नीलकमलांची माला गळ्यात घालून विजयी वीर म्हणून परतेल, नाहीतर पराभूत झालेल्या कर्णाचं प्रेत तुडवून मगच नगरजन परत जातील. अन्य काही घडणार नाही. या स्पर्धेचा शेवट हाच असेल, निखळ विजय किंवा मरण. माझ्या गुरूनं अर्ध्या तपाच्या ज्ञानसाधनेत मला एकच शिकवलं होतं, विजय किंवा मरण. आशीर्वाद घेण्यासाठी हात जोडून मी आकाशात पाहिलं. डोळे उघडे ठेवून ते तेज मी घटाघटा पिऊ लागलो. एक अत्यंत तेजस्वी प्रकाश झोत माझ्या सर्वांगात संचारला. आता कर्ण नव्हता. तो लोखंडाचा तप्त रस नव्हता. विजेचा लोळ नव्हता. तो शोणाचा भाऊ नव्हता. अश्वत्थाम्याचा मित्र नव्हता. कुणाचा पुत्र नव्हता. या स्पर्धेत भाग घेणारा तो एक हस्तिनापुरातील वीरही नव्हता. अर्जुन आणि गुरु द्रोण ह्यांना आपला पराक्रम दाखविण्याची संधी पाहणारा एक अतृप्त शिष्यही नव्हता. तो कुठे आहे तेच त्याला माहीत नव्हते. माहीत व्हावं असं त्याला वाटत नव्हतं. कारण आता तो सूर्यदेवांचा एक प्रकाशमान किरण होता. गतिमान आणि तप्त असा किरण. धरतीला चिरणारा किरण. आता त्याला समोरचे हजारो जन दिसत नव्हते. आता त्याला कानातील धडधड ऐकू येत नव्हती. आता त्याला टाळ्यांचा पाऊस ऐकू येत नव्हता. आपलं शरीर उकळलेलं आहे म्हणून तो अस्वस्थ होत नव्हता. कारण तो म्हणजे केवळ प्रकाशाचा किरण होता. असीम, अमित आणि अनंत प्रकाशाशी जोडलेला किरण. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसलेला किरण. त्रिभुवनात स्वैर संचार करणारा किरण. जगाचे डोळे दिपविणारा किरण. अंधाराचं पोट चिरणारा किरण. नुसता किरण. प्रकाशाचा किरण.